आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत हाय स्टेक्स गेमबद्दल बोलणार आहोत. जागतिक राजकारण सध्या वेगाने बदलतंय, गटबाजी वाढतीये आणि या सगळ्या अस्थिरतेच्या मध्यभागी भारत एक अतिशय धाडसी स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी म्हणजेच धोरणात्मक स्वायत्ततेची तारेवरची कसरत करत आहे. हा फक्त राजनैतिक खेळ नाही, तर एका मोठ्या ग्लोबल पॉवर प्लेचा भाग आहे. तो कसा, तेच आपण आज उलगडून पाहणार आहोत. एक दृश्य डोळ्यांसमोर आणा. 20 मे 2026. एकीकडे पूर्वेचं प्राचीन आध्यात्मिक केंद्र असलेली आपली काशी आणि दुसरीकडे पश्चिमेचं इटर्नल सिटी मानलं जाणारं रोम. जेव्हा या दोन महान संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणारे नेते भेटतात तेव्हा तो फक्त एक सामान्य राजनैतिक दौरा नसतो. हे एक अतिशय प्रभावी प्रतीक आहे जागतिक सत्तेचा लंबक कसा बदलतो याचं. एकाच वेळी पश्चिमेच्या ऐतिहासिक सत्ता केंद्रांची हातमिळवणी करायची आणि दुसरीकडे बिगर पाश्चिमात्य ब्रिक्स गटाचं नेतृत्वही करायचं. हा सगळा समतोल कसा साधला जातोय हे खरोखरच थक्क करणार आहे. तर या विश्लेषणाचा पहिला भाग पाहूया, द डिप्लोमॅटिक डबल गेम, म्हणजेच राजनैतिक दुहेरी खेळ. पहा, वरवर पाहता हा एखाद्या दुहेरी खेळासारखाच वाटतो. पाश्चिमात्य देशांशी घट्ट मैत्री करायची आणि अगदी त्याचवेळी ग्लोबल साऊथचं नेतृत्वही करायचं. आंतरराष्ट्रीय राजकारणातली ही खूपच दुर्मिळ खेळी आहे. आता ही टाईमलाईन पहा. 15 ते 20 मे 2026. फक्त या 5 दिवसात भारतीय पंतप्रधानांनी 5 देशांचा धडाकेबाज दौरा पूर्ण केला. सुरुवात झाली मध्य पूर्वेतील UAE-पासून, तिथून थेट युरोपमधील नेदरलँड्स, मग स्वीडन, नॉर्वे आणि शेवटी इटली. हा केवळ नकाशावरचा प्रवास नाहीये, तर मध्यपूर्वापासून थेट दक्षिण युरोपपर्यंत अत्यंत विचारपूर्वक बांधलेला हा एक धोरणात्मक पूल आहे. यानंतर येतो आपला दुसरा भाग, मॅपिंग द पॉवर प्ले. सत्तेच्या या खेळाची नेमकी मांडणी कशी आहे? जगभरात सध्या किती अस्थिरता आहे हे तुम्हाला माहीतच आहे. अशा वेळी स्वतःसाठी आवश्यक ऊर्जा आणि साधनसंपत्ती कशी सुरक्षित करायची याचा हा एक उत्तम अभ्यास आहे. ही काही फक्त सदिच्छा भेट नव्हती. इथे 3 कोटी किंवा 30 मिलियन हा आकडा लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. 15 मे रोजी UAE-मध्ये भारताने $5 अब्ज गुंतवणुकीचा महाकाय करार तर केलाच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी म्हणजेच ADNOला थेट भारताच्या भूमीवर 3 कोटी बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा करण्याची परवानगी देण्यात आली. विचार करा, या एका धोरणात्मक निर्णयामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा आणि आपत्कालीन तयारी किती पटींनी वाढली आहे. मध्य पूर्वेतील ऊर्जा सुरक्षा पक्की केल्यावर आपला मोर्चा वळला तो थेट युरोपच्या हायटेक कॉरिडॉरकडे. नेदरलँड्समध्ये पाऊल ठेवताच ग्रीन हायड्रोजन आणि प्रगत तंत्रज्ञानावर तब्बल 17 महत्त्वपूर्ण करार झाले. आणि या दौऱ्यातलं एक अतिशय लक्षवेधी दृश्य होतं नेदरलँड्समधल्या 32 किलोमीटर लांबीच्या अफस्लूटडाईक धरणाची केलेली बारकाईने पाहणी. हे धरण सागरी किनारपट्ट्यांच्या संरक्षणासाठी उभारलंय. भारताच्या विशाल किनारपट्टीच्या भविष्यातील संरक्षणासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्त्वाचं ठरू शकतं याचा हा स्पष्ट संकेत आहे. आता हा दौरा ऐतिहासिक का मानला जातो हे समजून घेऊया. तब्बल 43 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाने नॉर्वेची राजधानी ओस्लोला भेट दिलीय. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांसोबत युरोपियन राऊंड टेबलला संबोधित करणं आणि स्वीडन व नॉर्वेकडून सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मिळवणं हे जागतिक मंचावर वाढलेला प्रभाव स्पष्टपणे दाखवून देतं. युरोपकडून मिळणारी ही तांत्रिक आणि राजनैतिक साथ भारतासाठी खरोखरच एक गेम चेंजर आहे. आता वळूया भाग 3 कडे, द रोमन कन्व्हर्जन्स. या दौऱ्याचा खऱ्या अर्थाने क्लायमॅक्स. या युरोप दौऱ्याचा परमोच्च बिंदू गाठला गेला तो रोमच्या ऐतिहासिक आणि भव्य अशा चिगी पॅलेसमध्ये. तिथे भारत आणि इटलीने त्यांचं द्विपक्षीय संबंध चक्क स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच विशेष धोरणात्मक भागीदारीच्या सर्वोच्च पातळीवर नेले. हे इंडिया इटली जॉईंट स्ट्रॅटेजिक ॲक्शन प्लॅन 2025-2029 द्वारे अधिकृत करण्यात आलं. लक्षात घ्या, हे फक्त कागदावरचे करार नाहीत. ही दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था एकमेकांशी अत्यंत खोलवर जोडणारी एक भक्कम बहुवर्षीय योजना आहे. हा नवा करार प्रामुख्याने 3 मजबूत स्तंभांवर उभा आहे. पहिला, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. यासाठी एक इनोव्हेशन सेंटर उभारलं जाते जिथे भारताचं प्रचंड टेक टॅलेंट आणि इटलीची अचूक अभियांत्रिकी एकत्र येईल. यात इस्रोचे अंतराळ प्रकल्पही सामील आहेत बरं का. दुसरा स्तंभ आहे संरक्षण उपकरणांची संयुक्त निर्मिती.
आणि तिसरा अतिशय महत्वाचा स्तंभ म्हणजे इंडो पॅसिफिक सागरी सुरक्षेसाठी आणि व्यापाराला गती देण्यासाठी IMEC कॉरिडॉरचा वेग वाढवणे. या संरक्षण कराराचं मार्गदर्शक तत्व काय माहितीये? डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड. याचा सरळ अर्थ असा की भारत आता फक्त लष्करी शस्त्रास्त्रे जगाकडून विकत घेणारा देश राहिलेला नाही. जुनी खरेदीदार आणि विक्रेता ही संकल्पना आता मागे पडलीय. त्याऐवजी आता प्रगत लष्करी उपकरणांचं एकत्रित डिझाईन आणि निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातंय. लष्करी भागीदारीच्या इतिहासातला हा खरोखरच एक प्रचंड मोठा आणि निर्णायक बदल आहे. पण ह्या हार्ड जिओपॉलिटिक्स आणि संरक्षण करारांसोबतच आपल्याला इथे सॉफ्ट पॉवरचाही तितकाच सुंदर वापर पाहायला मिळाला. एकीकडे एक पेड माँ के नाम ह्या मोहिमेअंतर्गत रोममध्ये कृष्णातूत म्हणजेच ब्लॅक मलबरीचं झाड लावणं आणि दुसरीकडे इटलीच्या पंतप्रधानांना आसामची अत्यंत दुर्मिळ हाताने विणलेली सुवर्ण मुगा सिल्कची ओढणी भेट देणं, ह्या सांस्कृतिक प्रतीकांमधून एक वेगळाच संवाद साधला गेला. सोबतच कृषी आणि अन्नसुरक्षेतील योगदानाबद्दल FAO कडून मिळालेलं ॲग्रिकोला पदक हे भारताचं वाढतं जागतिक महत्त्व अधोरेखित करतं. आता साहजिकच यातून एक मोठा आणि अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. पहा, एका बाजूला भारत पाश्चात्य G7 देशांसोबत असे खोल आणि महत्त्वपूर्ण संरक्षण व तंत्रज्ञान करार करत आहे. पण दुसऱ्या बाजूला भारतावर पूर्वेकडील आणि बिगर पाश्चात्य देशांच्या एका महाकाय गटाचं नेतृत्व करण्याचीही तितकीच मोठी जबाबदारी आहे. मग या दोन पूर्णपणे परस्पर विरोधी वाटणाऱ्या पातळ्यांवर हा समतोल नेमका कसा साधला जातोय? आणि म्हणूनच आपण वळतोय भाग 4 कडे, बॅलन्सिंग द ब्रिक्स ब्लॉक, ब्रिक्स गटाचा समतोल. 2026 हे वर्ष भारतासाठी भूराजकीयदृष्ट्या अतिशय क्रिटिकल आहे. कारण केवळ पाश्चिमात्य देशांशी जवळीक साधून चालणार नाहीये. भारताकडे आता ब्रिक्सचं अध्यक्षपदही आहे. असा गट जो जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो. या 2026च्या अध्यक्षपदाची अधिकृत थीम काय आहे? बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. आज हा ब्रिक्स गट जागतिक GDPच्या 40% अधिक आणि जागतिक व्यापाराच्या पाव हिश्श्यावर नियंत्रण ठेवतो. अशा प्रभावशाली गटाला पाश्चिमात्य देशांच्या विरोधात उभे करण्याऐवजी त्याचा वापर सकारात्मक आणि शाश्वत विकासासाठी कसा करता येईल हे भारताने या थीममधनं अगदी स्पष्ट केलंय. पण हे नेतृत्व करणं काही सोपं काम नक्कीच नाहीये. ब्रिक्समध्ये आता 11 मुख्य सदस्य आणि 10 भागीदार देश आहेत. यात इजिप्त आणि इथिओपियासारख्या देशांमधले अंतर्गत तणाव आणि स्पर्धा हाताळावी लागते. आणि याहीपेक्षा मोठं आव्हान म्हणजे हिमालयातील सीमेवर चीनसोबत तणाव असतानाही संपूर्ण गटाला एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्याशी राजनैतिक पातळीवर उच्चस्तरीय चर्चा सुरू ठेवणं. गटातले अंतर्गत मतभेद आणि जागतिक पातळीवरची गटबाजी या सगळ्यात सुवर्ण मध्य साधणं हेच भारताची खरी कसोटी आहे. मग ही परिस्थिती कशी हाताळली जातीये? अतिशय प्रॅक्टिकल मार्गाने. ब्रिक्सला केवळ एक अँटी वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य विरोधी व्यासपीठ न बनवता भारताने ग्लोबल साऊथच्या प्रत्यक्ष आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित केलंय. संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणांची ठाम मागणी करणं, न्यू डेव्हलपमेंट बँकद्वारे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्थानिक चलनात व्यापार वाढवणं आणि एनर्जी फॉर ऑल सारखे व्यावहारिक उपक्रम राबवणं. कोणत्याही विशिष्ट विचारधारेला न चिकटून राहता विकसनशील देशांच्या खऱ्या गरजांना प्राधान्य देण्याचं हे एक अत्यंत यशस्वी उदाहरण आहे. भाग 5, काउंटरिंग द ड्रॅगन. आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जो या दोन्ही आघाड्यांवरील डिप्लोमसीमागील खरा आर्थिक ट्रिगर आणि भविष्यातील छुपा धोका आहे. पुरवठा साखळी किंवा सप्लाय चेन सुरक्षित करणं हे आता फक्त महत्त्वाचं राहिलं नाहीये, ती तातडीची गरज बनलीय. हे आकडे पहा. तुमच्या लक्षात येईल की जागतिक अर्थव्यवस्था किती मोठी रिस्क घेत आहे. रेअर अर्थ खनिजांच्या जागतिक उत्पादनापैकी तब्बल 92% उत्पादन एकटा चीन करतो आणि उर्वरित संपूर्ण जगाचा वाटा फक्त 8%. 2025मध्ये जेव्हा चीनने निर्यातीवर निर्बंध घातले तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला. या मक्तेदारीमुळे आधुनिक संरक्षण प्रणाली आणि ग्रीन टेक्नॉलॉजी अक्षरशः वेठीस धरली जाऊ शकते. आणि ह्याच धोक्याला काउंटर करण्यासाठी पुढे आलं पॅक्स सिलिका डिक्लरेशन. फेब्रुवारी 2026मध्ये स्वीकारलेला हा एक अतिशय महत्त्वाचा बहुपक्षीय पुढाकार आहे. याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे: सिलिकॉन आणि सेमीकंडक्टरच्या पुरवठा साखळ्या अधिक सुरक्षित आणि लवचिक बनवणं. जर भविष्यात
कोणत्याही एका देशाने जागतिक व्यापारावर एकतर्फी निर्बंध लादलेच तर आपले आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांचे रक्षण करण्यासाठी तयार केलेली ही एक मजबूत आंतरराष्ट्रीय ढाल आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. पण हे तंत्रज्ञान जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सुरक्षितपणे पोहोचणार कसं? इथेच IMEC म्हणजेच इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर गेम चेंजर ठरतो. मुंबईच्या बंदरांपासून सुरू होऊन थेट भूमध्य समुद्रापर्यंत जाणारा हा मार्ग भविष्यातील जागतिक सागरी वाहतुकीच्या सर्व धोकादायक चोक पॉइंट्सना अतिशय सुरक्षितपणे बायपास करतो. भारताची उत्पादन क्षमता आणि इटलीसारख्या देशांचा औद्योगिक डिझाईन एकत्र आणणारा हा कॉरिडॉर म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी चीनच्या बेल्ट अँड रोडला एक अतिशय भक्कम आणि सुरक्षित पर्याय उभा करत आहे. आणि आता अंतिम टप्पा, भाग 6, द स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी प्लेबुक, म्हणजेच धोरणात्मक स्वायत्ततेचं धोरण. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातून एकच अत्यंत प्रभावी भूराजकीय सिद्धांत समोर येतो, तो म्हणजे मल्टी अलाइनमेंट स्ट्रॅटेजी किंवा बहुसंरेखन धोरण. विचार करा, एकाच वेळी आखाती देशांकडून ऊर्जा सुरक्षित करायची, नॉर्डिक देशांकडून प्रगत तंत्रज्ञान आणायचं, इटलीसोबत मिळून संरक्षण उपकरणांची निर्मिती करायची आणि अगदी त्याच वेळी ब्रिक्सचं नेतृत्व करून ग्लोबल साऊथचा मजबूत आवाजही बनायचं. कोणत्याही एका महासत्तेवर विसंबून न राहता जगातील सर्व प्रमुख गटांशी स्वतंत्रपणे आणि स्वतःच्या अटींवर संबंध राखण्याची ही खरोखरच एक मास्टर क्लास रणनीती आहे. पण शेवटी हे विश्लेषण संपवताना एक कळीचा प्रश्न उरतोच. या वेगाने बदलणाऱ्या आणि अत्यंत ध्रुवीकरण झालेल्या बहुध्रुवीय जगात जिथे राजकीय समीकरणे रोज नव्याने मांडली जात आहेत, तिथे भारताची ही हाय स्टेक्स तारेवरची कसरत दीर्घकाळ टिकवता येईल का? स्वतःला कोणत्याही एका गटात न अडकवता सर्वांशी समतोल राखण्याचा हा प्रयत्न निश्चितच थक्क करणार आहे. पण भविष्यात हे सगळं कसं वळण घेईल यावर नक्की विचार करा. जागतिक राजकारणाच्या या नव्या अध्यायावर आपण लक्ष ठेवून असायलाच हवं. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.